नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण मराठी विषयाच्या अनुषंगाने एक नवीन प्रकरण सुरू करतोय आणि ते प्रकरण सुरू करण्यापूर्वी जे विद्यार्थी या ठिकाणी नव्यानच हा व्हिडिओ बघतायत त्या विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ पूर्ण बघा मित्रो. अतिशय महत्त्वाचा आणि मराठी व्याकरणाला सुरुवात करत असताना आपण या ठिकाणी काही महत्त्वाच्या मथळ्यावर मुद्द्यावर चर्चा करणार आहोत आणि ती चर्चा तुमच्या परीक्षेच्या अनुषंगाने खूप महत्त्वाची आहे. म्हणून बघूया आपण मराठी व्याकरणाचा विषय आणि तो विषय मी घेऊन येत आहे प्राध्यापक विनोद सुर्वे. बघा मित्रो, मराठी भाषा जर शिकायची असेल तर ती शिकण्यासाठी आपल्याला काही महत्त्वाच्या प्रकरणापासून सुरुवात करावी लागते. एकदम आपण एखाद्या गोष्टीला सुरुवात केली आणि शेवट बघितला तर त्यामध्ये आपल्याला रस किंवा रुची किंवा एकंदरीतच जी काही सत्यता आहे ती लक्षात येत नाही. मग ती सत्यता किंवा ती रुची निर्माण होण्यासाठी या ठिकाणी आपल्याला काही प्राथमिक माहिती घ्यावी लागते आणि ती प्राथमिक माहिती तुम्हाला या प्रकरणाच्या माध्यमातून मी देणार आहे. तर बघूया आपण इथे भाषेचा उगम व विकास. लक्षात घ्या, भाषेचा उगम आणि विकास इथे पाहत असताना ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या गोष्टी कोणत्या महत्त्वाच्या आहेत त्या समजून घेण्यासाठी सुरुवातीला या ठिकाणी मित्र आलाय शब्द भाषा. आता भाषा म्हणजे नेमकं काय, कशाला म्हणता येईल भाषा? तर बघा, पेन थोडा दुसरा घ्यावा लागेल. भाषा म्हणजे नेमकं काय? आता ठीक वाटतं. ठीक आहे, ओके. भाषा म्हणजे नेमकं काय? तर भाषा हा जो शब्द आहे हा भाष या धातूपासून आला. कोणत्या धातूपासून आला? भाष या धातूपासून आला. आता भाष म्हणजे नेमकं बोलणे किंवा बोलण्याचा व्यवहार करणे. काय? बोलणे किंवा बोलण्याचा व्यवहार करणे. आता या ठिकाणी आपण म्हणतोय की मी ही भाषा बोलतोय, मला ही भाषा येते कारण तो मला या भाषेमध्ये बोलला. पण लक्षात घ्या, भाष हा जो संस्कृत धातू आहे याला म्हटलं जातं धातू. धातू म्हणजे काय? तर मूळ शब्द. काय? मूळ शब्द. आता मूळ शब्द या ठिकाणी काय मित्रो? तर भाष आहे. भाष म्हणजे काय होते? बोलणे किंवा बोलण्याचा व्यवहार करणे. आणि भाष पासून आपल्याकडे आला भाषा. काय आला? भाषा. आता भाषा हा शब्द म्हणत असताना त्याची सुद्धा एक शास्त्रशुद्ध व्याख्या आहे. भाषा म्हणजे नेमकं काय? तर व्याकरणकारांनी सांगितलेलं आहे की आपण जेव्हा एखादी गोष्ट बोलतो, सांगतो किंवा स्पष्ट करतो त्यावेळेस आपल्यामध्ये असतो विचार. काय असतो? विचार असतो. त्यासोबतच त्या विचारामध्ये भावना दडलेली असते. काय दडलेली असते? भावना दडलेली असते. आणि त्यासोबतच आपण त्यामध्ये एखादी कल्पना सुद्धा व्यक्त करत असतो. मग ती कल्पना असेल आणि अनुभव असेल, या गोष्टी जेव्हा आपण एखाद्याला बोलतो, सांगतो, स्पष्ट करतो तेव्हा आपण या ठिकाणी म्हणतो विचार, भावना, कल्पना, अनुभव व्यक्त करण्याचं साधन. कशाचं साधन? व्यक्त करण्याचं साधन. व्यक्त करण्याचे साधन. लक्षात घ्या. आता या ठिकाणी भाषा ज्याला शास्त्रशुद्ध म्हटलेलं आहे त्याला म्हणत असताना म्हटलं की विचार असेल, भावना असेल, कल्पना असेल, अनुभव असेल, व्यक्त करण्याचं साधन. कोणतीही गोष्ट व्यक्त करत असताना या ठिकाणी आपण कुठल्या तरी भाषेचा वापर करत असतो, म्हणून त्याला या ठिकाणी म्हटलं जातं भाषा. काय म्हटलं जातं? तर भाषा. आता भाषा हा शब्द या ठिकाणी आला कुठून? तर संस्कृत धातूपासून. आणि संस्कृत धातू भाषेचा अर्थ पण काय पाहिला? तर बोलणे असं पाहिलं किंवा बोलण्याचा व्यवहार करणे असं बघितलं. मग भाषा म्हणजे नेमकं काय? तर मानव हा सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत आपल्या मनातली भाव किंवा भावना ही दुसऱ्याला सांगतो किंवा विचार मांडत असतो. तेव्हा मांडण्यासाठी ज्या पद्धतीनं आपण पाहतो की व्यवहार साधण्यासाठी, संभाषण करण्यासाठी, त्याला कम्युनिकेशन करण्यासाठी ज्या गोष्टीचा आपण आधार घेतो ती म्हणजे आपली भाषा. किंवा दोन व्यक्तींना वैचारिक पद्धतीनं जोडण्याचा जो दुवा असतो त्याला सुद्धा आपण भाषा असं म्हणतो. काय म्हणतो? भाषा असं म्हणतो. मग भाषा म्हणजे नेमकं काय समजलं तर या ठिकाणी लक्षात येतं
की आपल्या मनातला जो विचार आहे, जी भावना आहे, जी कल्पना आहे, अनुभव आहे, हे व्यक्त करण्याचं साधन म्हणजे भाषा होय. मग भाषा ही किती प्रकारची आहे मित्रो? तर ती भाषा 2 प्रकारची आहे. आता काही काही जण असे म्हणतील की भाषा ही विविध प्रकारची आहे, जसं प्रमाण भाषा, बोली भाषा आणि त्यासोबत आपण प्रादेशिक भाषा म्हणतो. अशा भाषा वापरत असताना व्याकरणामध्ये मात्र प्रामुख्यानं 2 प्रकारच्या भाषा येतात आणि त्या भाषा कोणत्या? तर ते आपल्याला बघायचंय. ते बघूया आपण पुढच्या पेजवर. बघा, इथे आपण म्हणूया भाषेचे प्रकार. काय म्हणणार? भाषेचे प्रकार. आता मला सांगा, भाषेचे प्रकार प्रामुख्याने किती येतं? तर 2 आहेत. किती येतं? 2. आता 2 कोणकोणते आणि त्याचा आपण सविस्तरपणे या ठिकाणी अभ्यास करूया. लक्षात घ्या मित्रो. आता ती 2 कोणती? तर एक आपण या ठिकाणी घेऊया, तो म्हणजे बघा, नैसर्गिक भाषा. आणि दुसरी जी आहे, दिसते नैसर्गिक भाषा. कोणती भाषा? नैसर्गिक भाषा. आणि इकडे म्हणूया आपण कृत्रिम भाषा. कोणती भाषा? कृत्रिम भाषा. आता जी नैसर्गिक भाषा आहे आणि कृत्रिम भाषा आहे, अशा भाषेचे मुख्यतः 2 प्रकार पडतात आणि त्या प्रकारामध्ये आपण पाहतो नैसर्गिक भाषा. नैसर्गिक भाषा म्हणजे कोणती मित्रो? तर जी मानव निर्मित नाही. काय? मानव निर्मित नाही. जी मानव निर्मित आहे ती आहे कृत्रिम. कृत्रिम भाषेलाच या ठिकाणी आपण दुसरं नाव सुद्धा देतो, तिला म्हणतो सांकेतिक भाषा. कोणती भाषा? सांकेतिक भाषा. पण नैसर्गिक भाषा विचारात घेत असताना एक लक्षात ठेवायचं, जी मानव निर्मित नाही, विशेषतः तिचा आपल्याला कोणत्याही पद्धतीचा पुरावा किंवा पडताळा देता येत नाही. म्हणजेच या ठिकाणी आपण म्हणूया पुरावा किंवा पडताळा देता येत नाही. आता पुरावा किंवा पडताळा देता येत नाही म्हणजे ती भाषा कोणती? तर लक्षात घ्या, इथे म्हणूया तो म्हणजे आपला आवाज. काय? आवाज. त्यानंतर आहे आपला हावभाव आणि जी चेहऱ्याची भाषा असते. अशा 3 गोष्टीचा या ठिकाणी अंतर्भाव होतो. बघा, एक म्हटलं आपण पुरावा देता येत नाही, ती भाषा कोणती? तर आवाज. आवाज म्हणजे काय? तर साहजिक आहे, एखाद्या व्यक्तीला जर समजा जांभई आली तर त्यामध्ये एक गोष्ट निश्चित होते, ती म्हणजे कोणती? एक तर आळस असेल किंवा त्याला भूक लागलेली असेल, तो फार थकलेला असेल. नैसर्गिक भावना आहे ती जांभई येण्याची. किंवा एखाद्याला वातावरणानुसार खोकला झाला आणि तो त्या पद्धतीनं खोकलायला लागला, कितीही त्यांनी त्या ठिकाणी थांबवण्याचा प्रयत्न केला तरी तो येतो. म्हणजे तो या ठिकाणी आपण आवाजाच्या स्वरूपात म्हणू शकतो. हावभाव म्हणजे काय? 2 मित्र आहेत, 2 मित्र एखाद्या चहा घेण्याच्या छोट्याशा दुकानावर गेले आणि त्या ठिकाणी ते इशारा करतायत की मामा. ते समजून जातो की काय पाहिजे त्यांना. काय पाहिजे? तर 2 कट चहा पाहिजे. तो समजून गेलेला आहे आणि त्या ठिकाणी ती जी आपण हावभाव केलेला आहे, हावभावावरून लक्षात आलं की त्यांना काय अपेक्षित आहे. तर इथं आपण सरळ पाहतो की 2 कट चहा पाहिजे. बरोबर आहे. नंतर चेहरा आहे. चेहरा म्हणजे काय? तर जसं छोट्या छोट्या मुलांना शिकवण्यासाठी जे शिक्षक असतात किंवा टीचर असतात, त्या ठिकाणी त्या मुलांनी गोंधळ घातला, त्यांना म्हटलं किंवा डोळे वटारलेत किंवा कुठल्या तरी पद्धतीनं आपण इशारा केला, तर त्या ठिकाणी ती जी भाषा किंवा चेहऱ्याची भाषा आपण म्हणतो, ते सर्व याला म्हटलं जातं नैसर्गिक भाषा. कोणती भाषा? नैसर्गिक भाषा. आणि सगळ्यात महत्वाचं, आपल्याला या ठिकाणी त्यांचा मात्र काय देता येत नाही? तर पुरावा देता येत नाही. हे लक्षात ठेवा. पुरावा देता येत नाही. जिचा पुरावा देता येत नाही ती नैसर्गिक भाषा. फॅन फिरत असेल तर तो कृत्रिम आहे, तो काही नैसर्गिक नाही. पण हवेची झुळूक खिडकीतून येत असेल आणि हळूच आपल्या केस हललेले असतील किंवा उडालेले असतील आणि त्यावेळेस मनाला जो आल्हाद मिळतो त्याला म्हणूया आपण नैसर्गिक भाषा. लक्षात आली नैसर्गिक भाषा? तर आपण येऊया कृत्रिम किंवा सांकेतिक भाषेकडे. आता कृत्रिम किंवा सांकेतिक भाषा म्हणजे कोणती भाषा मित्र हो? तर सरळ सरळ आहे की या भाषेचा पुरावा देता येतो. याचा पुरावा देता
येतो. आता पुरावा देतो येतो म्हणजे नेमकी कोणती भाषा असेल तर त्या भाषेमध्ये सुद्धा आपण म्हणतो की जसं टंक लेखन आहे, टंक लेखन आहे, आपलं हे लेखन आहे. या ठिकाणी ध्वनी मुद्रण चित्रण आहे. या ठिकाणी ध्वनीचं मुद्रण करणे म्हणजेच त्या ठिकाणी ते लिहून घेणे. या पद्धतीची जी क्रिया आहे त्याला आपण म्हणतो कृत्रिम किंवा सांकेतिक भाषा. कृत्रिम म्हणजे सांकेतिक भाषा म्हणजे कोणती तर तिला पुन्हा इथं आपण म्हणूया की आपण घेतो ती म्हणजे लेखनाची भाषा. कोणती भाषा मित्रो तर लेखनाची भाषा. कारण या ठिकाणी जे काही आपण बोलतो ते हवेत विरून जाते, पण तेच जर आपण लिखाणाच्या माध्यमातून एखाद्या नोटबुक मध्ये लिहून ठेवलं तर ते या पिढीचं पुढच्या पिढीला या संदर्भ दुसऱ्या पिढीला आपण देऊ शकतो. तेव्हा त्याला आपण म्हणतो लेखनाची भाषा. कोणती भाषा लेखनाची भाषा. उदाहरण मी तुम्हाला देणार. मी बोलतो ते हवेत विरून जाणार, पण जे विद्यार्थी समोर रजिस्टर घेऊन बसलेले असतील आणि महत्त्वाचे पॉइंट नोट करत असतील ते विद्यार्थी वहीवर जसं लिहून घेतील ते पुन्हा ते उद्या परवा त्याच्यानंतर वाचू शकतात. मग व्हिडिओ पाहिल्याच्या नंतरही तुम्ही म्हणत असाल लक्षात येतं, परंतु तुम्ही लिहून ठेवता तेव्हा ते तुमच्या छोट्या भावांना किंवा तुमच्या पुढच्या पिढींना ते दिसू शकते. उदाहरण आपण घेऊया संत तुकाराम महाराजाची. रामेश्वर भट्ट आणि मंबाजीनं इंद्रायणी नदीमध्ये गाथा बुडवली. गाथा बुडवल्याच्या नंतर जी जशाच तशी आली असं म्हटलं जातं, परंतु तेच संदर्भ आपण काल्पनिक रूपानं किंवा चमत्काराच्या रूपानं घेतो. तो तसा संदर्भ नाही आहे. तो संदर्भ असा आहे की संत तुकाराम महाराजांनी अगदी ओघवत्या भाषेमध्ये आणि सरळ शब्दामध्ये मराठी भाषेत साध्या सुद्या म्हणजे जे अशिक्षित लोक अज्ञानी लोक आहेत त्या लोकांना सुद्धा समजेल अशा प्रकारचे अभंग त्यांनी लिहून ठेवले. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. शुद्ध जर बीज असेल तर त्याचे फळं सुद्धा हे रसाळ असतात, मधाळ असतात. वृक्ष वल्ली आम्हा सोयरी वनचरे पक्षी ही सुस्वरे आळविती. जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले देव तेथेची जाणावा. या पद्धतीची जी रचना आहे आपण ती पाहतो. आम्ही मेनाऊनी मऊ वज्रास भेदू ऐसे कन्या सासुराशी जाय मागे परतून पाहे असे झाले माझ्या जीवा कधी भेटशी केशवा. म्हणजे अगदी साधी आणि सोपी रचना जी आहे ती साधी आणि सोपी रचना मुखोद्गत तुमच्या माझ्यासारख्या आबाल वृद्ध आणि सोबतच असलेल्या अज्ञानी लोकांना, ज्याला रेड्याची भूमिका संत ज्ञानेश्वरांनी दिली, अशा लोकांच्या तोंडून त्या ठिकाणी वधून घेण्याचं काम साध्या सरळ मराठी भाषेमध्ये केलं. म्हणून संत ज्ञानेश्वर सुद्धा म्हणतात माझ्या मराठीची बोलू किती मी कौतुके अमृताते ही पैजा जिंके ऐशी अक्षरे रसिके मिळविना. असे अक्षर जे कधी क्षर होणार नाही असे अक्षर मिळवण्याचं सामर्थ्य माझ्या मराठी भाषेमध्ये आहे, म्हणजेच लिखाणामध्ये असल्याचं आपल्याला पाहायला भेटतं. मग इथे लिखाणाची भाषा म्हणजे तेच त्या लोकांनी इंद्रायणी नदीच्या काठावर उभे राहून नंतर नदीकडे पाहून ते अभंग म्हटले. म्हणून संताजी जगनाडे महाराज यांनी मात्र ते लिहून ठेवले आणि लिहून ठेवल्याच्या नंतर जी गाथा तयार झाली तिलाच आपण म्हणतो की संत तुकारामाची गाथा तरली. परंतु पिढ्यान पिढ्या आता ती गाथा लोकांपर्यंत, वाचकापर्यंत, भक्तांपर्यंत, ती वारकऱ्यापर्यंत जाताना दिसते. म्हणजेच लिखाणाची जी भाषा आहे ही भाषा मित्र हो आपण या ठिकाणी पाहणार आहोत, कारण तिचा आपल्याला पुरावा देता येतो. हे सगळ्यात महत्वाचं आहे, पुरावा देता येतो. म्हणून तिला या ठिकाणी म्हटलं जातं कृत्रिम किंवा सांकेतिक. कारण आपण संकेत वापरतोय, प्रत्येक गोष्टीला संकेत वापरतोय, म्हणजेच या ठिकाणी अक्षर वापरत आहे आणि अक्षर वापरत असल्यामुळं ते आपल्याला पुरावा देता येत असतो. म्हणून याला म्हटलं जातं की भाषेचे मुख्यतः दोन प्रकार आणि त्या प्रकारामध्ये नैसर्गिक भाषा आणि कृत्रिम भाषा. ज्या भाषेचा आपल्याला सविस्तर अभ्यास करायचा आहे ती भाषा आहे आपली कृत्रिम किंवा सांकेतिक भाषा, कारण की ती संकेतावर आधारित असलेली भाषा आहे. म्हणूनच एका ठिकाणी म्हटलेलं आहे यादृच्छिक व सांकेतिक प्रणालीवर आधारलेली भाषा म्हणजेच भाषा होय. यादृच्छिक व संकेत प्रणाली म्हणजेच भाषा होय, लक्षात घ्या. म्हणून आपण जाऊया थोडं पुढे. आता लिखाणाची भाषा म्हणजेच या ठिकाणी आपण पाहतोय की एकूण आपल्याकडे आलेला जो प्रकार आहे हा प्रकार कसा आणि काय, तर त्यामध्ये आपण पाहतो की भाषा हा जो शब्द आपल्याकडे आला मित्रो तो आला भाषा धातूपासून. कोणापासून? भाषा धातूपासून. नंतर आपण पाहतो
की या ठिकाणी लेखन हा शब्द आपल्याकडे आला, तो आला लिख यापासून. कुठून आला? लिख या धातूपासून. आणि आपल्याकडे लिपी हा शब्द आला आणि तो शब्द आलाय मित्र हो लिप या धातूपासून. कोणत्या धातूपासून? लिप या धातूपासून. आता आपल्याला विचारात घ्यायचंय इथे की ज्या भारतामध्ये भाषा बोलल्या जातात, भाषा ज्या बोलल्या जातात त्या 1961च्या जनगणनेनुसार 1961च्या जनगणनेनुसार या ठिकाणी 1652 भाषा बोलल्या जातात. किती? 1652. 1961च्या जनगणनेनुसार लक्षात घ्या 1652 भाषा बोलल्या जातात. परंतु त्या 1652 भाषेपैकी आपण सांगितलेलं आहे की भारतामध्ये फक्त 343 कलमान्वये बघा आणि 8 परिशिष्टानुसार या ठिकाणी आपल्याकडे 22 प्रादेशिक भाषा आहेत. किती भाषा आहेत? 22 प्रादेशिक भाषा. लक्षात घ्या. आता या 22 प्रादेशिक भाषाचा प्रामुख्याने आपण अभ्यास करतोय भारतामध्ये, परंतु ज्या आपण पाहतोय की 1652 भाषा बोलल्या जातात ते 1961च्या जनगणनेनुसार, परंतु 343 कलम आपल्याला सांगते की 8व्या परिशिष्टामध्ये या ठिकाणी 22 प्रादेशिक भाषा बोलल्या जातात. त्या प्रादेशिक भाषेमध्ये मुख्य भाषा आणि सर्वात जुन्या भाषा जर कोणत्या असतील तर ती आहे मित्र आपल्याकडे तमिळ आणि संस्कृत. काय? तमिळ आणि संस्कृत. लक्षात घ्या. तमिळ व संस्कृत भाषा ह्या सर्वात प्राचीन भाषा समजल्या जातात. काय समजल्या जातात? सगळ्यात प्राचीन भाषा समजल्या जातात. या प्राचीन भाषा आहेत मित्रो. सगळ्यात प्राचीन भाषा म्हणजेच कोण? तमिळ आणि संस्कृत या आधीपासून बोलल्या जाणाऱ्या भाषा आहेत. परंतु एवढ्या सगळ्या भाषा बोलत असलो तरी आपल्या देशामध्ये प्रामुख्यानं म्हणून या ठिकाणी भाषेचे 2 गट पाडलेले आहेत. किती पाडले गेले गट? तर 2 गट पाडलेले आहेत. तर ते पाहण्याच्या पूर्वी थोडंसं आपण या ठिकाणी मागे येऊया. भाषा हा जो शब्द आहे हा कुठून बनलाय? भाष पासून बनला. आणि भाष म्हणजे मी काय म्हटलं तुम्हाला? बोलणे किंवा बोलण्याचा व्यवहार करणे. लेखन हा शब्द तयार झाला तो कुठून आला? लिख पासून. पण लिख म्हणजे काय होते मित्रो? तर लिख म्हणजे कोरणे होते. काय होते? कोरणे होते. नंतर लिपी हा शब्द कुठून आला? लिप पासून आला. लिप म्हणजे काय होते? तर लिंपणे, माखणे, सारवणे असे तिन्ही शब्द याला लागू पडतात. लिंपणे, माखणे, सारवणे. आपल्याला लिपीचा सविस्तरपणे अभ्यास करायचा आहे, परंतु भाषाचा अभ्यास करत असताना 1961च्या जनगणनेनुसार 1652 भाषा ह्या भारतात बोलल्या जातात. कुठे बोलल्या जातात? भारतात बोलल्या जातात. पण त्यामध्ये 343व्या कलमानुसार 8 परिशिष्टानुसार 22 प्रादेशिक भाषा भारतात बोलल्या जातात. मग या भाषांचा प्रामुख्यानं 2 गटामध्ये आपण विभागणी करतो आणि ती विभागणी कशा स्वरूपाची आहे त्याकडे आपण जाऊया. भारतीय भाषा आणि त्या भारतीय भाषांचे प्रामुख्यानं 2 गट आपण पाडूया. 2 गट म्हणजे एक इंडो युरोपियन गट आणि दुसरा जो गट आहे मित्रो तो आहे द्राविडियन गट. कोणता? द्राविडियन गट. आता यामध्ये जो इंडो युरोपियन गट आहे म्हणजेच युरोप खंडामध्ये आणि तिथून आलेला जो आर्य आहे बाहेरून आलेला, त्याने त्याची एक भाषा आणली आणि ती भाषा म्हणजे प्रामुख्याने आपण समजतो संस्कृत भाषा. कोणती भाषा? संस्कृत भाषा. आता संस्कृत पासूनच आपली मराठी भाषा तयार झाली, कारण आपण जे व्याकरण अभ्यासतोय ते संस्कृत भाषेचंच आहे. आता इथे संस्कृत पासून आपण पाहतो प्राकृत आहे, प्राकृत पासून या ठिकाणी महाराष्ट्रीय आहे आणि नंतर आपण पाहतो अपभ्रंश आहे आणि अपभ्रंश नंतर आपल्याला दिसते आपली मराठी. लक्षात घ्या, हा जो एकंदरीतच कालखंडानुसार बदलत गेलेला जो शब्द आहे हा शब्द आपण मराठी भाषेपर्यंत जात असताना आपल्याला लक्षात येतं की इंडो युरोपियन गटामध्ये जी मुख्य भाषा आपल्याला दिसते ती संस्कृत. म्हणूनच मराठीची जननी म्हणून आपण संस्कृत भाषेला ओळखतोय, कारण ती इंडो युरोपियन गटामध्ये मोडते.
तर द्राविडियन गटामध्ये असलेल्या भाषा कोणत्या? तर ज्या भाषा भारतातल्या दक्षिण भारतामध्ये बोलल्या जातात. कुठल्या भागात? दक्षिण भारतात. मग लक्षात घ्या, जेव्हा आपण पाहतो उत्तरेकडे असलेला जो गट आहे तो इंडो युरोपियन गट आहे आणि दक्षिणेकडे असलेला जो गट आहे तो आहे द्राविडियन गट. कोणता गट? द्राविडियन गट. मग द्राविडियन गटामध्ये प्रामुख्याने बोलल्या जाणाऱ्या भाषा कोणत्या आहेत? तर त्याच्यामध्ये आपल्याला तमिळ दिसते, जी सर्वात जुनी भाषा आहे. आणि इंडो युरोपियन गटामध्ये सगळ्यात जुनी भाषा कोणती आहे? तर ती संस्कृत आहे. इथे आपण तमिळ पाहतो, नंतर आहे तेलुगू आहे, नंतर कन्नड आहे, त्यानंतर ओडिया आहे आणि मल्याळम आहे. आता ह्या ज्या भाषा आहेत मित्र, ह्या भाषा आहेत आपल्या द्राविडियन गटातील भाषा. कोणत्या गटातील? द्राविडियन गटातील भाषा. मग यांचा प्रामुख्याने अभ्यास करत असताना आपण याचे 2 गट पाहिले आणि 2 गट पाडत असताना एकाला म्हणलं इंडो युरोपियन गट, तर दुसऱ्याला म्हटलं द्राविडियन गट. बरोबर आहे. मग याच्यामध्ये सर्वात जुनी भाषा संस्कृत आहे, तर याच्यामध्ये सगळ्यात जुनी भाषा कोणती आहे? तमिळ आहे. आणि ह्या दोन्ही पण प्राचीन काळातील भाषा म्हणून ओळखल्या जातात. आता इथे आपण जेव्हा पुढील अभ्यास करतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की आपण काही कालखंड पाडलेत आणि त्याच्यानुसार त्या भाषेला वेगवेगळ्या पद्धतीचं रूप दिलेलं आहे. मग इथं लक्षात घ्यायचं आहे आपल्याला की ह्या ज्या भाषा आपण अभ्यासतो या भाषेची कोणती लिपी होती, कोणती आपण नावं तशा स्वरूपाची दिली. म्हणून प्रामुख्यानं आपल्या भारतीय भाषांचा अभ्यास करत असताना 4 लिपींचा आपल्याला अभ्यास करावा लागतो. किती लिपींचा? 4 लिपींचा. म्हणून तो अभ्यास आता मित्र आपण करूया. तर बघूया या ठिकाणी त्या लिपी म्हणजेच भारतीय भाषेतली लिपी, भारतीय भाषा आणि व लिपीचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आता लिपीचा अभ्यास करत असताना इथं लिपीचे 4 प्रकार आहेत. लिपीचे प्रकार किती आहेत मित्र? तर 4. आता 4 प्रकार ते कोणकोणते? तर त्यामध्ये पहिलं जर आपण बघितलं तर ती येते ब्राह्मी लिपी. कोणती लिपी? ब्राह्मी लिपी. आता लक्षात घ्या, ब्राह्मी लिपी हिला लिपी म्हणण्याच्या मागचं कारण काय ते पण आपण समजून घेऊया. ब्राह्मी लिपीच्या या मथळ्याखाली किंवा शीर्षकामध्येच आपल्याला स्पष्ट होते की ब्राह्मी हे नाव तिला कसं पडलं असेल. तर इथे ब्राह्मीमध्ये शब्द दिसतो तुम्हाला ब्रह्म. काय दिसतो? ब्रह्म. मग या लिपीच्या संशोधनाच्या माध्यमातून काही व्याकरणकारांनी आपलं मत स्पष्ट करत असताना सांगितलं की ब्राह्मी लिपीला ब्राह्मी लिपी नाव देण्याच्या मागचं कारण की ही लिपी प्रत्यक्ष ब्रह्मदेवाने शोधली. कोण शोधली? ब्रह्मदेवाने शोधली. आणि ब्रह्मदेवाने शोधल्यामुळं या ठिकाणी तिच्या नावाला ब्राह्मी लिपी असं म्हटलं जातं. आणि ही लिपी प्राचीन लिपी समजली जाते, सगळ्यात जुनी लिपी समजली जाते. मग या लिपीपासूनच बाकीच्या लिप्या तयार झाल्या असंही काही व्याकरणकारांचं म्हणणं आहे. पण ब्राह्मी लिपीला ब्रह्मदेवानं शोधलं म्हणून ब्राह्मी लिपी असं म्हणतात, एवढाच भाग आपण लक्षात ठेवायचा आहे. मग या ठिकाणी दुसरी जी लिपी आहे या लिपीला म्हणतात खरोष्टी लिपी. कोणती लिपी? खरोष्टी लिपी. आता खरोष्टी लिपी हे नाव का पडलं? याच लिपीला दुसरं नाव आहे गांधारी लिपी. काय म्हणतात मित्रो? तर गांधारी लिपी. आता खरोष्टी लिपी किंवा गांधारी लिपी म्हणजे कोणती लिपी हे आपण समजून घेऊया. गांधारी लिपी किंवा खरोष्टी लिपी ही ब्राह्मी लिपीला तिची लिपी मानत नाही किंवा ब्राह्मी लिपीची उपलिपी म्हणून खरोष्टी लिपी समजायची नाही. लक्षात घ्या, इथे ब्राह्मी लिपी किंवा खरोष्टी लिपी म्हणजे कोणती लिपी? तर खरोष्टी हा शब्द कशामुळे आला? तर व्याकरणकारांचं म्हणणं आहे गाढवाच्या ओठाच्या आकाराची असलेली लिपी म्हणजेच खरोष्टी लिपी होय. तुम्ही म्हणाल हा गाढवाचा उल्लेख करताय या ठिकाणी मित्र. बघा, गाढव जे आहे, गाढवाच्या ओठाच्या आकाराची लिपी म्हणून तिचं नाव पडलंय खरोष्टी लिपी. कोणाच्या आकाराची आहे? गाढवाच्या. समजून घ्या, गाढवाच्या ओठाच्या आकाराची लिपी. तिचा जर संदर्भ आपल्याला घ्यायचा असेल तर आपण घेऊ शकतो की भारतामधल्या वायव्य भागात सीमावर्ती प्रदेशामध्ये जिथं अफगाणिस्तान आहे. लक्षात घ्या,
भारत आणि त्यामध्ये सुद्धा वायव्य प्रदेश. कोणता प्रदेश? वायव्य प्रदेश. त्यामध्ये सुद्धा सीमावर्ती प्रदेशात आणि तो आपण पाहतो अफगाणिस्तान. कोणता? अफगाणिस्तान. आणि काळ जर तुम्हाला विचारला तर तो येतो कुशाण काळ. कोणता काळ? कुशाण काळ. कुशाण काळात लक्षात घ्या, कुशाण काळामध्ये आणि तिसऱ्या शतकात आशिया खंडात पहा उल्लेख कसा आहे. आशिया खंडात आणखी कशामध्ये त्याचा जर पुरावा आपल्याला घ्यायचा असला तर काय सांगू शकाल? तर त्यासाठी आपण सांगतोय मित्रो, बुद्ध काळातला ललित विस्तार नावाचा ग्रंथ. याची जी लिपी आहे ती लिपी ललित विस्तारची पूर्णपणे गांधारी खरोष्टी लिपी आहे. कोणती आहे? गांधारी खरोष्टी लिपी आहे. मग इथे आपण घेतोय त्याचा उल्लेख. उदाहरणार्थ आपण जर पाहिलं ललित विस्तार नावाचा ग्रंथ, हा ग्रंथ आहे मित्रो बौद्धकालीन. कोणत्या काळातला आहे? बौद्ध काळातला. आणि बौद्ध काळातलं जे साहित्य आहे ते साहित्य किंवा ते तत्वज्ञ या ठिकाणी मांडण्याचं काम ललित विस्तार नावाच्या या ग्रंथामध्ये केलेलं आहे. म्हणून ललित विस्तार या ग्रंथाची जी लिपी आहे तो पुरावा आपण खरोष्टी किंवा गांधारी लिपीचा सांगू शकतो. पण समजून घ्या, खरोष्टी लिपी तिलाच आपण गांधारी लिपी असं म्हणतो. ही दोन नावानं ओळखली जाणारी लिपी. त्याच्यामध्ये आपण उदाहरण घेतलं की त्या लिपीला खरोष्टी लिपी का म्हटलं जातं, तर ती गाढवाच्या ओठाच्या आकाराची लिपी आहे म्हणून. कशी आहे? गाढवाच्या ओठाच्या आकाराची. आणि दुसरी गोष्ट, ती जर समजा शोधायचीच असली तर ती शोधावं लागेल तिसऱ्या शतकामध्ये. कुठे? आशिया खंडामध्ये. आशिया खंडामध्ये कुठं? तर भारताचा वायव्य जो भाग आहे, सीमावर्ती प्रदेश आहे, अफगाणिस्तान आहे, त्या काळची तत्कालीन परिस्थिती आपण सांगतोय मित्रो. तर त्या ठिकाणी त्या काळामध्ये आपल्याला आशिया खंडामध्ये, अफगाणिस्तानामध्ये आणि कुशाण काळामध्ये ही लिपी अस्तित्वात असल्याचे काही पुरावे सापडलेले आहेत. आणि त्या पुराव्यामध्ये आपल्याला ललित विस्तार नावाचा हा बौद्धकालीन ग्रंथ आपल्याला दिसलेला आहे. आणि तो दिसल्यामुळं या ठिकाणी आपण त्या लिपीचा निश्चितपणे कालखंड ठरवलेला आहे. म्हणून त्या लिपीला या ठिकाणी दोन नावानं ओळखायचं. एक आहे खरोष्टी लिपी आणि दुसरी आहे गांधारी लिपी. ओके, चला पुढे. नंतरची जी लिपी आहे मित्रो 3 नंबरची, तिला म्हणून आपण मोडी लिपी. कोणती लिपी म्हणायचं? मोडी लिपी. मोडी लिपीलाच या ठिकाणी धाव लिपी असे सुद्धा म्हणतात. कोणती? मोडी लिपी, तीच धाव लिपी. आता मोडी लिपी म्हणजे नेमकं काय? तर एक कालखंड होता. कोणता? तर तुम्ही पाहत असाल आपल्याकडे यादवांचं राज्य होतं आणि यादवांचं राज्य हे 12व्या-13व्या शतकामध्ये असलेलं आपल्याला पाहायला भेटतं. म्हणजेच या ठिकाणी 13व्या शतकात एक आपल्याकडे महत्वाचा साहित्यिक होऊन गेला, व्याकरणकार होऊन गेला, लेखक होऊन गेला. आता तो कोण आहे? तर तो आहे हेमाद्री पंडित. कोण आहे? हेमाद्री पंडित. लक्षात घ्या, आता हेमाद्री पंडिताचं जे साहित्य आहे ते आहे मोडी लिपीमध्ये. मग कधीपासून कुठपर्यंत? तर 13वं शतक ते 20वं शतक. 20व्या शतकात म्हणजे अलीकडच्या काळामध्ये, आपण 21व्या शतकामध्ये आहो मित्रो. तर 13व्या शतक ते 20व्या शतकामध्ये जे ग्रंथसंपदा आपल्याला दिसते, हेमाद्री पंडितांनी मात्र या ठिकाणी यादवांच्या राज्यामध्ये राहत असताना त्या ठिकाणी जी साहित्य लिहिलेली आहेत, जी काही ग्रंथसंपदा त्याची दिसते आहे, त्याच्यामध्ये आपल्याला या मोडी लिपीचा उल्लेख आलेला दिसत आहे. त्यामध्ये ते म्हणतात जी मुरड घातली जाते, मुरड घालून लिहिल्या जाणारी लिपी. मुरड घालून म्हणजे काय? थोडी वेगवान आणि थोडी वाकडी तिकडी अक्षर असलेली लिपी आपल्याला दिसायला लागतं. आता प्रत्यक्ष तो ग्रंथ पाहिल्याच्या नंतर तुम्हाला त्याचा अनुभव येईल. कसा? प्रत्यक्ष बघितल्याच्या नंतर. परंतु इथे मोडी लिपी म्हणजे नेमकी कोणती लिपी? तर जिला मुरड घातली जाते आणि जरा वेगानं म्हणजेच गतीनं लिहिली जाते. गतीनं लिहिली जाते म्हणून तिचं नाव पडलंय मित्रो या ठिकाणी धाव
लिपी. कोणती लिपी? धावलिपी, म्हणजे वेगानं लिहिण्याची लिपी. हे दोन संदर्भ त्या ठिकाणी लक्षात ठेवा. याला आपण मोडी लिपी, धावलिपी का म्हटलं? तर त्याच्या मागचं कारण असं आहे की यादवांच्या काळामध्ये त्याचा पुरावा जर आपल्याला घ्यायचा असला तर हेमाद्री पंडिताच्या ग्रंथाचा आपल्याला पुरावा घेता येतो. कारण की हेमाद्री पंडितांनी या ठिकाणी मोडी लिपीमध्ये लिखाण करून ठेवलेलं आहे. ते आपल्याला पाहायला दिसतं 13व्या शतकात. पण 13वे शतक ते 20व्या शतकामध्ये ही लिपी अस्तित्वात होती असं म्हटलं जातं. म्हणून तिचं नाव पडलंय मोडी लिपी. कारण का? तर ती मुरड घालून लिहिण्याची पद्धत आहे म्हणून. मग ती थोडीशी घाईनं लिहिली जाते, गतीनं लिहिली जाते, म्हणून तिचं नाव पडलंय या ठिकाणी धावलिपी. कोणती लिपी? धावलिपी. नंतरची लिपी मित्र आपली आहे ती म्हणजे देवनागरी लिपी. आणि या देवनागरी लिपीचाच आपल्याला या ठिकाणी संदर्भ घ्यायचा आहे. ही लिपी आपल्या अभ्यासाच्या दृष्टीने अतिशय महत्वाची आहे. देवनागरी लिपीवर तुम्हाला प्रश्न येतो आणि प्रश्न आल्याच्या नंतर तो देवनागरी लिपी म्हणजे हे नाव का पडलं, किंवा देवनागरी लिपीला बाळबोध लिपी असं सुद्धा म्हणतात. पूर्वी आदर्श लिपी असं सुद्धा म्हटलं जायचं. मग देवनागरी लिपीला या ठिकाणी बाळबोध लिपी असं हे नाव कसं पडलं किंवा का म्हटलं जातं हे सुद्धा आपण या ठिकाणी स्पष्ट करूया. लक्षात घ्या. पहिले विचारात घ्या की या ठिकाणी देवनागरी लिपी म्हणत असताना देव आणि नागरी हे नाव कसे आले? तर एक आपल्याला शब्द दिसतो देवचा आणि दुसरा दिसतो नागरीचा. या शब्दाची फोड केल्याच्या नंतर तुमच्या स्पष्ट होते काय? तर बाहेरून आलेले जे भारतामध्ये आलेत हे आल्याच्या नंतर नगरामध्ये राहत, ते खेड्यामध्ये राहत नव्हते. मग आपण एक साधं उदाहरण घेऊया मित्र. उदाहरण म्हणजे कोणतं? तर बघा 1498 ला वास्को द गामा हा पहिला पोर्तुगीज भारतामध्ये आला. 1498 ला कोण आला? पोर्तुगीज. आता पोर्तुगीज हा भारतामध्ये आल्याच्या नंतर आपल्याला माहिती आहे कुठं उतरला तो? कालिकत बंदरावर. कालिकत बंदरावर उतरल्याच्या नंतर त्या ठिकाणी राजा झामोरीन, कोण? राजा झामोरीन हा राज्य करत होता आणि तो राजा होता हिंदू राजा राज्य करत असताना सुद्धा हा आगळा वेगळा प्राणी किंवा मनुष्य आला नेमका कुठून? मग अतिथी देवो भव म्हणून त्याचं स्वागत केलं आणि त्याला आपल्या राज्यामध्ये ठेवून घेतलं पाहुणा म्हणून. ते अनेक दिवस आणि त्याला इथली सगळी मंडळी आपल्यापेक्षा काहीतरी वेगळा दिसतोय म्हणून देवच म्हणायला लागली. काय म्हणत होती? देव म्हणत होती. हे एक आपण उदाहरण घेतोय मित्रो. पण लक्षात घ्या आपण जे भारतीय मंडळी आहोत ही आपण भोळी आहोत आणि त्यामुळं आलेल्या पाहुण्यांचं स्वागत व्हावं, त्यांचा पाहुणचार व्हावा. अतिथी देवो भव म्हणजे आलेला पाहुणा हा आपल्यासाठी देवच आहे असं एक आपल्याकडे जी कल्पना आहे त्या कल्पनेनुसार यांनी सुद्धा त्याला देव समजलं आणि जे बाहेरून आलेत हे नगरात राहत होते म्हणून या लिपीचं नाव पडलंय देवनागरी लिपी. लक्षात आलं? देवनागरी लिपी. आता या लिपीला बाळबोध लिपी का म्हणतात? तर अशी ही लिपी आहे ज्या लिपीच्या माध्यमातून आपल्याला काही गोष्टी स्पष्ट होतील. बघा आपण घेऊया उदाहरणार्थ. पहिली गोष्ट, ही लिपी डावीकडून उजवीकडे लिहिली जाते. कुठून? डावीकडून उजवीकडे. डावीकडून उजवीकडे लिहिली जाते आणि जेव्हा आपलं पान किंवा पेज संपलं की पुन्हा आपण डावीकडून सुरुवात करतो, उजवीकडे लिहितो. किती सोपं आहे. डावीकडून सुरुवात करा, उजवीकडे जा, उजवीकडचं पान संपलं की डबल डावीकडून सुरुवात करा. एक. दुसरी गोष्ट, आपण जी लिपी म्हणतो ती लिपी नेमकी आहे कशी? तर ती आहे उभ्या रेषा, आडव्या रेषा, तिरप्या रेषा व गोलाकार म्हणजेच वर्तुळ या चिन्हाने बनलेली आहे. या चिन्हाने. लक्षात घ्या. उभ्या, आडव्या, तिरप्या व गोलाकार वर्तुळ असलेल्या चिन्हाने बनलेली आपली लिपी आहे. म्हणजेच या ठिकाणी मी त्याचं उदाहरण घेऊया आपण. पहा, उदाहरण घेत असताना मित्र आम्ही तर जिल्हा परिषद शाळेत शिकलो. बरेचसे विद्यार्थी तुम्ही सुद्धा जिल्हा परिषद शाळेत शिकले असाल.
जिल्हा परिषद शाळेतली परिस्थिती अशी असते की आपण पहिल्यांदा गेल्याच्या नंतर आपल्याला काय पाटीच होती, आम्हाला थुका लावायचून ओटायची ती, कधी ती लेखणी उमटायची कधी उमटत नव्हती, कारण मुळातच ती पत्र्याची पाटी, खापराची पाटी फुटते म्हणून पत्र्याची पाटी वापरायची. आता इथं काय झालं की जिल्हा परिषद शाळेमध्ये गेल्याच्या नंतर मास्तरनं आम्हाला सांगितलं पोरो लिहा रे. मग आपण कुठं कोऱ्या याच्यावर अशाच रेषा मारायच्या, कशावर, पाटीवर. आता लहान मुलाला नोटबुक येतं, पेन्सिल येतं, पेन येतं, आता ते रेषा मारतात, मजा वाटायची त्यावेळेस. पण आता बघा इथं जर आपल्याला त्याचं उदाहरण घ्यायचं जिल्हा परिषद शाळेचं, तर ते उदाहरण कसं, तर आम्हाला सर म्हणायचे, काय म्हणत होते की पोरो गोल वर्तुळ काढा. वर्तुळ काढायला मजा यायची. दुसरं वर्तुळ त्याला छेदून काढा, डबल आम्ही काढायचो. आणि याच्या मधोमध रेष मारा, रेष मारायची उभी, आणि मग आडवी रेष मारा, मारली आडवी रेष, आणि मास्तर म्हणायचा म्हणा रे पोरो कमळाचा क. वारे वा. या ठिकाणी मला सांगा, आपण ज्याला व्यंजन म्हणतो, व्यंजनाची सुरुवात क पासून होते, मग क पासून जर व्यंजनाची सुरुवात होत असेल तर ती किती सोपी आहे. म्हणजे एखादं बाळ जर शाळेत गेलं तर गेल्याच्या नंतर त्याला काही दिवसातच ही लिपी समजायला लागते, म्हणून त्याचं नाव पडलंय या ठिकाणी बाळबोध लिपी. बाळाला सुद्धा बोध होईल अशा प्रकारची असलेली आपली लिपी, लक्षात घ्या. दुसरी गोष्ट, आपली लिपी आदर्श लिपी का आहे, तर आदर्श लिपी असण्याच्या मागं कारण असं आहे की आपल्या लिपीमध्ये स्वरामध्ये येणारे, जर आपण ई हे 2 वेळा येतात, त्यानंतर उ आणि उ हे सुद्धा 2 वेळा येतात, हे स्वरामधले 2 स्वर. आणि व्यंजनामधला जर आपण च असेल, छ असेल, ज असेल आणि झ असेल, याचा उच्चार 2 वेळ होतो. म्हणजे च मध्ये य पण येतो आणि च मध्ये अ पण येतो, म्हणून अशा 2 पद्धतीने त्याचा उच्चार होतो. हे जर अपवाद आपण वगळले तर आपली जी लिपी आहे मित्र हो, ही लिपी या ठिकाणी आदर्श लिपी सुद्धा आहे. कारण की ज्यावेळेस आपण एखादा संदर्भ घेतो, तो संदर्भ घेत असताना मला इथं असं म्हणायचंय की, उदाहरण घेऊया आपण. उदाहरणार्थ बघा, SITY काय म्हणतो आपण, सिटी. काय म्हणतो, सिटी. सिटी म्हणजे शहर, त्याचा अर्थ काय होतो तो नंतर आपण. पण CI याचा उच्चार आपण कशासाठी केला, सी साठी केला, बरोबर आहे. मग नंतर आपण इथं घेऊया CRICKET. काय म्हणतो याला आपण, क्रिकेट. काय म्हणतो मित्र, क्रिकेट. आता क्रिकेट असं म्हणत असताना पहिल्या CRI चा उल्लेख केला आपण क्री, CI चा उल्लेख केला सी, लक्षात येत आहे. तिसरा घेऊया आपण CEA. याला काय म्हणतो आपण, फक्त सी म्हणतो, फक्त काय म्हणतो, सी म्हणतो. आता फक्त लक्ष ठेवा, इथं CI ला सुद्धा सी म्हणलं, इथं CEA ला सुद्धा सी म्हणलं, परंतु इथं सी पासून सुरुवात झाली पण त्याला क्री म्हणलं. म्हणजेच प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी वेगवेगळ्या अक्षराची निर्मिती होताना दिसते, त्याचा उच्चार वेगळ्या पद्धतीने आपण करतोय. मग इंग्रजीमध्ये आंतरराष्ट्रीय भाषा असून तशा प्रकारे आहे, पण मराठीमध्ये मात्र तसं दिसत नाही. तिला आदर्श का म्हणायचं, बाळबोध का म्हणायचं, तर त्याच्या मागचं कारण असं आहे की एखाद्या मुलाचं नाव जर राम असेल तर र पासूनच सुरुवात होते. एखाद्या मुलाचं नाव रमेश असेल तर त्या ठिकाणी सुद्धा र पासूनच सुरुवात होते. एखाद्या मुलाचं नाव राधेश्याम असेल तरी सुद्धा या ठिकाणी त्याची सुरुवात र पासूनच होते. एखाद्या मुलाचं नाव राजेश्वर असेल, राजू असेल, राजा असेल किंवा रामकिसन असेल तरी सुद्धा त्याची सुरुवात रनच होते. मग लक्षात घ्या की ही भाषा बाळाला सुद्धा लवकर समजते आणि त्याच्यामध्ये जास्त कन्फ्यूज सुद्धा होत नाही, गोंधळ होत नाही. म्हणून ती भाषा आपल्यासाठी आपण म्हणतो आदर्श लिपी, बाळबोध लिपी. लक्षात आलं का मित्र? आता हे जर तुमच्या लक्षात आलं असेल तर आपण पुढे जाऊया आणि काही महत्त्वाच्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत, त्या गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत. त्या शिकण्यासाठी आपण पहिल्यांदा बघूया की ही भाषा जी आहे
ही भाषा अतिप्राचीन भाषा आहे आणि ती अतिप्राचीन असलेली भाषा नेमकी आपल्याला सापडत असताना आपण कोणते कोणते पुरावे त्या संदर्भात देऊ शकतो, म्हणून पुरावे देण्यासाठी आणि त्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी कोणत्या गोष्टी आपल्याकडे महत्त्वाच्या होत्या आणि त्या आपल्याला भेटलेल्या आहेत त्याकडे आपण वळूया. तर बघूया आपण या ठिकाणी. बघा, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा भेटण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी आवश्यक होत्या आणि त्या गोष्टी कोणत्या, तर आपली भाषा प्राचीन आहे हे स्पष्ट होण्यासाठी त्याचा पुरावा आवश्यक होता. मग पुरावा आवश्यक होता म्हणजे आपली भाषा आताची आहे का, तर नाही मित्रो. आपली भाषा ही फार जुनी आहे. जुनी आहे म्हणजे आपल्याकडे काही मराठी भाषेचे पुरावे भेटतात. मग मराठी भाषेचा पुरावा आता कोणकोणता या ठिकाणी येऊ शकतो, तर लक्षात घ्या. एक पहिला सगळ्यात महत्वाचं 2220 वर्षापूर्वी पहा, कधी 2220 वर्षापूर्वी 2220 वर्षापूर्वी आपल्याकडे आता केलेल्या संशोधनानुसार एक महत्वाचा मराठीतला शब्द सापडलेला आहे. 2220 वर्षापूर्वी कुठे, तर पुणे जिल्हा, जिल्हा पुणे, तालुका जुन्नर, तालुका जुन्नर येथे असलेला जो नाणे घाट आहे. कोणता घाट आहे, नाणे घाट. या नाणे घाटामध्ये आपल्याला एक मराठीतला जुना शब्द सापडलाय मित्र आणि तो पहिला शब्द ओळखला जातो. तो नाणे घाटात सापडलेला शब्द कोणता आहे, तर तो शब्द आहे आपल्याकडे महारठिण्णो. काय, महारठिण्णो किंवा त्यालाच म्हटलं जातं महारठिण्णो. आता या दोन पैकी आपण लक्षात घेणार आहे महारठिण्णो. महारठिण्णो हे जे शब्द आहेत किती अक्षरे, 5 अक्षरी शब्द. 5 अक्षरी शब्द हा या ठिकाणचा पहिला पुरावा मानला जातो. पहिला लक्षात घ्या, कधीचा, 2220 वर्षापूर्वीचा. मग मराठी भाषा ही प्राचीन आहे का नाही हे त्यावरून सिद्ध होत आहे. काय दर्शवते, 2220 वर्षापूर्वी पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर तालुक्यात नाणे घाटामध्ये सापडलेला पहिला आपल्याला शब्द आपल्याला दिसतोय. मग तो शब्द आपण पाहतोय. आता या ठिकाणी शब्द दिसला म्हणजे त्याला मराठी जुनी म्हणायची का, असा एक प्रश्न निर्माण झाला असेल. पण मित्रहो, आपल्याकडे जुन्या काळातला एक ग्रंथ सुद्धा सापडलेला आहे आणि तो ग्रंथ म्हणजे मराठीतला पहिला गाथा सप्तशती नावाचा ग्रंथ आपल्याला सापडलेला आहे. तोच ग्रंथ इथं गाहा सप्तशई नावानं सुद्धा ओळखला जातो. लक्षात ठेवा, गाथा सप्तशती हा पहिला ग्रंथ आहे मित्रो. आता तो केव्हाचा आहे, कोणत्या वर्षीचा आहे, परंतु आतापर्यंत बरेचसे व्याकरणकार जसं शंगतुळपुळे असतील हे म्हणत होते की मुकुंद राजाच्या विवेक सिंधूला आपण पहिला ग्रंथ घोषित करायला हरकत नाही आणि आतापर्यंत आपण तोच मानत होतो. परंतु आता मात्र आपल्या समोर प्रश्न निर्माण झाला. प्रश्न कशामुळे निर्माण झाला, तर अभिजात भाषेचा प्रश्न आपल्या डोळ्यासमोर होता. आवासून उभा होता की मराठी भाषा ही प्राचीन आहे, आम्ही फक्त म्हणतोय, परंतु या ठिकाणी आम्हाला पुराव्याची गरज होती आणि तो पुरावा देण्यासाठी आता मात्र आमच्याकडे ग्रंथ आलाय, तो म्हणजे गाथा सप्तशती. आणि हा ग्रंथ दिला आणि जुन्नर घाटात म्हणजेच आपण जुन्नर तालुक्यातला नाणे घाटातला जो आपण पहिला शब्द दिला, याच्यामुळेच आपली मराठी भाषा ही प्राचीन भाषा समजली जाते आणि तिला म्हणूनच अभिजात भाषेचा दर्जा भेटलेला आहे. हे पण तितकंच सत्य आहे. मग त्याच्यानंतर आपण पाहतो, जर दुसरा पुरावा आपल्याला घ्यायचा असला तर दुसरा पुरावा घेत असताना या ठिकाणी आपण पाहतोय की अक्षीचा शिलालेख आहे. काय, अक्षी. अक्षीचा शिलालेख जो आहे हा शिलालेख नंबर 2 चा आपल्याला पुरावा भेटतोय मराठीच्या नंतरचा. मग अक्षीचा शिलालेख हा शके 934 चा शिलालेख आहे. आता शके 934 ला भेटलेला शिलालेख या ठिकाणी तो आपल्याला 2 नंबरचा शिलालेख वाटतो. मग अक्षी शिलालेख म्हणजे कुठं, तर तो आहे जिल्हा कुलाबा. त्यावेळेसचा जिल्हा कुलाबा. कुलाबा म्हणजेच कोण, तर आताच रायगड.
काय? आताचे रायगड. रायगड जिल्ह्यामध्ये अक्षी येथील आपल्याला भेटलेला शिलालेख हा 2 नंबरचा शिलालेख आपला समजला जातो. याच्या पूर्वी मित्र आपण कर्नाटकाच्या बाजूला असलेल्या जैन धर्माच्या तीर्थकर म्हणजेच कोण श्रवण बेळगोळ या ठिकाणी गोमटेश्वराची मूर्ती आहे आणि त्या गोमटेश्वराच्या मूर्तीच्या खाली लिहून होत्या 2 ओळी, चामुंडराजे करविले राजा सुता करविले. लक्षात घ्या, हाच आपण पहिला शिलालेख आतापर्यंत समजत होतो. परंतु आता अक्षीचा जो शिलालेख आहे हा शिलालेख पहिला शिलालेख म्हणून ओळखला जातो आणि म्हणून या ठिकाणी आता त्या व्याकरणकारामध्ये काही वाद आहेत, काही चर्चा होते आणि त्यानुसार त्यांचं इसवी सन वेगवेगळं दिसते. ही चर्चा न करता आपण सरळ सरळ अभिजात भाषेचा दर्जा भेटण्यासाठी ज्या पद्धतीनं पुरावे सादर केले त्या पुराव्याच्या अनुषंगानं अक्षीचा शिलालेख हा 1 नंबरचा शिलालेख या ठिकाणी मानला जातो. म्हणून अक्षीच्या शिलालेखाला 1 नंबरचा शिलालेख असं आपण म्हणणार मित्रो. पण त्याच्याही पूर्वीचा जर पुरावा तुम्हाला विचारला तर जुन्नर तालुक्यातल्या नाणे घाटातल्या महारठिन्नू या शब्दाचा आपण देणार आणि ग्रंथाचाच जर पुरावा आपल्याला विचारला तर ग्रंथाचा पुरावा आपण देणार गाथा सप्तशतीसाठी. कारण यापूर्वी आपल्याला त्या ग्रंथाचं नाव माहित नव्हतं, तो ग्रंथ सापडला हे प्रत्यक्षात दिसत नव्हतं, परंतु पुराव्या दाखल आता आपल्याला तो ग्रंथ सापडलेला आहे. त्याच्यामुळं ग्रंथाचं नाव जर द्यायचं असलं तर आपण देऊ शकतो गाथा सप्तशती म्हणून. हे पुरावे सापडल्यामुळं आपल्याला आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा भेटण्यासाठी सोपं झालं. म्हणून अभिजात भाषा म्हणजे नेमकं काय असते ते आपण आता पाहूया. मग इथे येऊया आपण अभिजात भाषेकडे. तर लक्षात घ्या मित्रो, अभिजात भाषा आपण म्हणताना या ठिकाणी अभिजात भाषा म्हणजे नेमकं कोणती भाषा? अभिजात 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 आपण शब्द बरेच वेळच उच्चारतोय. अभिजात म्हणजे नेमकं काय? तर अभिजात म्हणजे काय तर जी भाषा अति प्राचीन आहे, ज्या भाषेला स्वतःचं भूषण आहे, ज्या भाषेचा प्राचीनचा असलेला जो गाभा आहे तो आधुनिक साहित्यामध्ये आपल्याला दिसतोय, जी भाषा दुसऱ्या भाषेवर अवलंबून नाही, तिचा स्वतःचा इतिहास आहे. कोणती भाषा? आणि जी भाषा 1.5 ते 2.5 वर्षापूर्वीची, 1.5 ते 2 वर्षापूर्वीची, 2.5 नाही, 1.5 ते 2 वर्षापूर्वीची जुनी आहे, प्राचीन आहे, तिला परंपरा आहे, तिचं साहित्य आहे, अशी भाषा. हे अभिजात भाषेचे निकष आहे. पण अभि म्हणजे काय तर प्राचीन. अभि म्हणजे काय मित्रो? तर प्राचीन. प्राचीन काळापासून अस्तित्वात असलेली भाषा म्हणजेच अभिजात भाषा. म्हणजेच कोणती भाषा? अभिजात भाषा. मग या ठिकाणी अभिजात भाषा हिला आपण का म्हणतो तर हिचे काही निकष आहेत आणि ते निकष कोणते तर पहा. या ठिकाणी आपण म्हणतो जी भाषा अति प्राचीन आहे, अति प्राचीन आहे. 1 नंबर 2, ज्या भाषेला प्राचीन भाषेचा वारसा लाभलेला आहे. प्राचीन भाषा व आधुनिक भाषेला गाभा असलेली भाषा. लक्षात घ्या. नंबर 3, 1.5 ते 2,000 वर्षापूर्वीची भाषा. 1.5 ते 2,000 वर्षापूर्वीची भाषा. आणि नंतर या ठिकाणी ज्या भाषेला स्वयंभूपणा आहे, नंतर जी भाषा स्वतंत्र आहे म्हणजेच दुसऱ्या भाषेवर अवलंबून नाही. लक्षात घ्या. जी भाषा स्वतंत्र आहे म्हणजे दुसऱ्या भाषेवर अवलंबून आहे.
ज्या भाषेला स्वयंभूपणा आहे, 1.5 ते 2,000 वर्षापूर्वीची भाषा, ज्या भाषेला प्राचीन भाषा, आधुनिक भाषेला गाभा असलेली भाषा, म्हणजेच ज्या भाषेचा म्हणजे प्राचीन भाषेचा जो गाभा आहे तो आधुनिक भाषेमध्ये असणं गरजेचं आहे. नंतर जी भाषा अतिप्राचीन आहे, अतिप्राचीन म्हणजे 1.5 ते 2,000 वर्षापूर्वीची, हे अभिजात भाषेचे निकष आहेत मित्रांनो. काय तर निकष आहेत. या निकषाच्या आधारावरच आपण निकष पूर्ण केले पुराव्या दाखल म्हणून या ठिकाणी अभिजात भाषेचा दर्जा आपल्याला भेटलेला आहे. परंतु त्यासाठी आपल्याला काय करावं लागलं, तर अभिजात भाषा भेटण्यासाठी आपल्याला समिती स्थापन करावी लागली. मग ती समिती स्थापन आपण कधी केली, तर त्यानुसार आपण त्याचा करूया अभ्यास. ती समिती आपण स्थापन केली 10 जानेवारी 2012 ला आणि तिचा अंतिम अहवाल पाठवला आपण 31 मे 2013 ला. बघूया आपण कोणाच्या अध्यक्षतेखाली ती केली आणि कशी झाली. त्याच्यापूर्वी लक्षात घ्या मित्रो, अभिजात भाषा या ठिकाणी आपण म्हणत असताना इथे अभिजात भाषा हा शब्द वापरला, त्यासाठी निकष कोणते होते, तर ती भाषा अतिप्राचीन आहे. जी भाषा अतिप्राचीन आहे म्हणजेच फार जुनी आहे, तेव्हाच खऱ्या अर्थानं तिला अभिजात भाषेचा दर्जा भेटेल. नंबर 2, ज्या भाषेला म्हणजे प्राचीन साहित्य जे आहे, हे प्राचीन साहित्याचा गाभा आधुनिक भाषेमध्ये असणं गरजेचं आहे. नंबर 3, 1.5 ते 2,000 वर्षापूर्वीची भाषा असावी. नंबर 4, ज्या भाषेला स्वयंभूपणा असेल म्हणजे स्वतःचं भूषण असलेली भाषा. नंतर जी भाषा स्वतंत्र आहे म्हणजे दुसऱ्या भाषेवर अवलंबून नाही, हे लक्षात ठेवा. त्या भाषेलाच अभिजात भाषा म्हणून घोषित करता येते. मग ही अभिजात भाषा घोषित करण्यासाठी सुद्धा नेमकी प्रक्रिया काय आहे ते आपण पाहूया पुढे. लक्षात घ्या. अभिजात भाषा ठरवण्यासाठी केंद्र सरकारनं 2004 ला आपल्याकडे एक वर्ग आणला होता. म्हणजेच केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये गृह मंत्रालयाच्या खात्यापासून 2004 ला या ठिकाणी लक्षात घ्या, गृह मंत्रालय, त्यावेळेचं गृह मंत्रालय, आणि नंतर मात्र आपण तेच बघतोय की 2004 ला गृह मंत्रालय, परंतु 2005 लाच या ठिकाणी ही क्रिया दिली सांस्कृतिक मंत्रालयाकडे. कोणाकडे दिली? सांस्कृतिक मंत्रालय. आता मात्र कोण्या भाषेला जर अभिजात भाषेचा दर्जा द्यायचा असेल तर ते सांस्कृतिक मंत्रालय देते केंद्राचं. राज्य मंत्रालयामध्ये तो ठराव पाठवला जातो आणि राज्याच्या मंत्रालयाच्या माध्यमातून त्या ठिकाणी ठरवलेल्या समितीच्या सहमतीच्या अनुषंगानं ते पाठवला जातो केंद्रामध्ये. आणि केंद्रामध्ये कोणाकडे पाठवायचा, तर तो पाठवायचा सांस्कृतिक मंत्रालयात. आणि सांस्कृतिक मंत्रालय हे आता कोणत्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यायचा हे ठरवत असते. म्हणून या ठिकाणी आपण पाहतो की 2004 ला ती पहिली भाषा म्हणजे तमिळ भाषा आहे, 2005 ला संस्कृत भाषा आहे, ते सुद्धा आपल्याला सविस्तर घ्यायचंय. परंतु आपण येऊया आपल्या भाषेकडे आणि भाषा पाहत असताना इथं जी भाषा समिती निर्माण झाली ती म्हणजे अभिजात भाषा समिती. अभिजात भाषा समिती, अभिजात भाषा समिती नेमताना या ठिकाणी जे अध्यक्ष होते ते अध्यक्ष कोण होते, तर डॉक्टर रंगनाथ पठारे. कोण होतं? रंगनाथ पठारे. त्यांना प्राध्यापक म्हणू आपण, रंगनाथ पठारे. रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली आपण समिती केव्हा स्थापन केली? ती केली 10 जानेवारी 2012 ला. कधी केली? 2012 ला. 2012. लक्षात घ्या, 10 जानेवारी 2012 ला आपण समिती स्थापन केली आणि त्याचा जो अंतिम अहवाल आहे, ही झाली स्थापना, आणि अंतिम अहवाल जो आहे तो 31 मे 2013 ला आपण सादर केला अहवाल. लक्षात घ्या, 10 जानेवारी 2012 ला स्थापना केली. कोणाच्या अंतर्गत केली, तर अध्यक्ष होते प्राध्यापक रंगनाथ पठारे. कोणती समिती होती, तर अभिजात भाषा समिती होती. परंतु
अहवाल आपण कधी पाठवला तर 31 मे 2013ला. कधी पाठवला? 31 मे 2013ला. आता या ठिकाणी पूर्णपणे ती 9 सदस्यांची समिती होती आणि 10वे म्हणजे ते कोण? रंगनाथ पठारे, म्हणजे 10 सदस्य त्याच्यामध्ये होते. आता इथे जे समन्वयक होते, हे समन्वयक कोण होते मित्र? तर ते होते डॉक्टर हरी नरके. डॉक्टर हरी नरके एक महत्वाचा साहित्यिक आहे हा. पण आता समिती स्थापन झाली, मागणी आपण करतोय, पण तरी सुद्धा आपल्याला मात्र अभिजात भाषेचा दर्जा भेटत नाही. मग भेटत नाही त्यासाठी काय केलं तर ज्ञानेश्वर मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण एक पाठपुरावा समिती सुद्धा स्थापन केली. काय केली? पाठपुरावा समिती. आता कोणत्याही गोष्टीचा पाठपुरावा केल्याशिवाय या ठिकाणी आपल्याला मिळत नाही, कोणतीच गोष्ट मिळत नाही. सातत्यानं ती गोष्ट करावी लागते. म्हणून पाठपुरावा समितीचे जे अध्यक्ष होते, हे अध्यक्ष होते मित्र प्राध्यापक ज्ञानेश्वर मुळे. कोण होतं? ज्ञानेश्वर मुळे. आणि ज्ञानेश्वर मुळे यांच्या अंतर्गत आपण एक समिती स्थापन केली. ती केली 2024ला. कधी केली? 2024ला. आता ती समिती केली आपण स्थापन फेब्रुवारीमध्ये 2024ला. आता त्या समितीनं सातत्यानं त्या ठिकाणी पाठपुरावा केला. आमच्या भाषेचं काय झालं, आमच्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा कधी भेटणार आहे, म्हणून त्यांनी सातत्यानं त्या गोष्टी विचारणं सुरू केलं, म्हणजेच पाठपुरावा केला. आणि पाठपुरावा करण्याच्या माध्यमातून नेमकं काय घडलं मित्र? तर एक आपल्यासाठी फार महत्वाची आनंदाची गोष्ट घडली. आणि ती गोष्ट म्हणजे कोणती? तर आपल्या मायभाषा, म्हणजे ज्याला मातृभाषा आपण म्हणतो, आपली मायबोली म्हणतो, माय मराठी म्हणतो, या माय मराठीला आपल्याला हा दर्जा प्राप्त झाला. तो भेटलाय मित्रो 3 ऑक्टोबर. व कधी भेटला बघा? 3 ऑक्टोबर 2024 हा दिवस आपल्यासाठी मराठी भाषकासाठी सुवर्ण दिन आहे. 3 ऑक्टोबर 2024ला आपल्याला या समितीनं केलेल्या पाठपुराव्यामुळं आणि एकंदरीतच मांडलेल्या पुराव्यानुसार आपल्याला तो दर्जा प्राप्त झाला. आणि दर्जा प्राप्त झाल्यामुळं आपली भाषा ही आता मराठी भाषा जी आहे, ही मराठी भाषा अभिजात भाषेच्या या वर्गात येऊन बसलेली आहे. जिला म्हणता येईल की ही भाषा काही कोणी उसनी घेतलेली नाही, ही भाषा काही कोणाकडून आणलेली नाही. म्हणूनच संत ज्ञानेश्वरांनी म्हटलं होतं, माझ्या मराठीची बोलू मी किती कौतुके, अमृता तेही पैजा जिंके, ऐशी अक्षरे रसिकी मिळविना. तर सुरेश भट म्हणतात, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, झालो धन्य ऐकतो मराठी, जात धर्म पंथ मराठी, अख्ख्या जगात माय मानतो मराठी. आमचा धर्म पंथ जात हे सगळं वेगवेगळं आहे, परंतु अख्ख्या जगामध्ये आम्ही आमची माय मानतो मराठी, कारण आम्हाला आमच्या मराठीचं पूर्वीपासूनच भूषण आहे मित्र. म्हणून इथे आपण म्हणूया की 3 ऑक्टोबर 2024 हा दिन आपल्यासाठी सुवर्ण दिन होता आणि अभिजात भाषेचा आपल्याला दर्जा भेटला. मग दर्जा भेटल्याच्या नंतर ज्या गोष्टी या ठिकाणी महत्वाच्या आहेत, जसं की आपण म्हणतोय की अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 1878 मध्ये झालं. आणि 1878 मध्ये झाल्याच्या नंतर त्याचे पहिले अध्यक्ष कोण होते? ते भरलं पुण्यामध्ये. तर ते झालंय न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. त्यानंतर 1 मे हा आपल्या मराठी भाषेत राजभाषा दिवस आपण साजरा करतोय आणि 1 मेलाच महाराष्ट्र राज्याची स्थापना झालेली आहे. नंतर मराठी भाषा गौरव दिन म्हणून आपण साजरा करतोय आणि तो करतो 27 फेब्रुवारीला. त्या 27 फेब्रुवारीला एका ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त साहित्यिकाचा जन्म झालाय आणि तो जन्म झालाय 1912 मध्ये 27 फेब्रुवारीला. आपण तो दिवस सुद्धा साजरा करतोय त्यांच्या जन्मदिनानुसार, मराठी भाषा गौरव दिन. आणि आता अभिजात भाषा दिन म्हणून आपण साजरा करतोय 3 ऑक्टोबर. लक्षात घ्या, हे सुद्धा दिवस आपल्यासाठी महत्वाचे आहेत आणि परीक्षेला विचारले जाऊ शकतात. त्यामुळं आपण सातत्यानं मराठी भाषेचा उगम, विकास व व्याप्ती कशा कशा स्वरूपाची होत गेली हे आपण सविस्तरपणे पाहणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी
या ठिकाणी शांततेत हे लेक्चर ऐकलं असेल. नसल ऐकलं तर पुन्हा पहा मित्र, आपण लवकरच दुसऱ्या लेक्चरमध्ये भेटूया. धन्यवाद.